साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आज पुन्हा शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतलं, धनुष्यबाण हाती घेतलं आणि ते आपल्या मूळ पक्षात आले। त्या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो। या कन्हान येथेच आपली 2019 ची शेवटची सभा याच मैदानात झाली। या निवडणुकीमध्ये देखील आपला निवडणुकीचा प्रचाराचा समारोप याच मैदानात झाला आणि निवडून आल्यानंतर याच मैदानामध्ये आमचे मुख्य नेते आपले सर्वांचे आभार मानण्यासाठी आले। मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्या या ठिकाणी आले। एक काळ असा होता, आम्ही 15-15, 20-20 महिने, 2-2 महिने, 4-4 महिने तात्काळच बसत होतो। आमच्या नेत्याला विनंती करत होतो की तुम्ही कधीतरी विदर्भात या, विदर्भाकडे लक्ष द्या, इथेही तुमचा पक्ष आहे, इथं आम्ही विपरीत परिस्थितीत काम करत आहोत। परंतु कोणी आमच्याकडे लक्ष देत नव्हतं, कोणी आम्हाला विचारत नव्हतं। अत्यंत विपरीत परिस्थितीत आम्ही काम करत होतो। पक्षाचा झेंडा हाती घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली। मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण एकदा नाही, दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा नाही तर चौथ्यांदा नाही तर 5व्यांदा धनुष्यबाणाची बटन दाबून आपण आपल्या मताचा आशीर्वाद दिला। आपले सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानतो। एक दिवस रात्र कष्ट करणारा, एक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कामाने छाप निर्माण करणारा आमचा नेता आज महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता आहे। याचा आनंद आणि अभिमान आम्हा सर्वांना आहे, सांगताना मला अभिमान वाटतो। 2022 ला एका विशिष्ट ध्येयाने, एका विशिष्ट कारणासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, शिवसैनिकासाठी आणि महाराष्ट्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांसाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक उठाव केला। आम्ही त्या उठावामध्ये त्यांचे साक्षीदार होतो, आम्ही सर्व भावनेने होतो। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होतो। परंतु ज्या पद्धतीची अवस्था धनुष्यबाणाची झाली होती, शिवसेना हे काँग्रेसच्या दावणीला बांधली होती, आम्ही उद्रेक केला। महाराष्ट्रात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा उद्रेक आणि बंड झाला तो माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात झाला। त्याची इतिहासात नोंद राहील। आणि काय झालं? सत्ता परिवर्तनामुळे काय झालं तर महाराष्ट्राच्या लाडकी बहिणीला 1500 रुपये मिळाले, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा मिळाली। तो जर बंड आम्ही केला नसता तर मुख्यमंत्री वयोश्री योजना आली नसती। तो जर बंड आम्ही केला नसता तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आली नसती। तो जर बंड आम्ही केला नसता तर धान उत्पादक शेतकऱ्याला 20,000 रुपये बोनस मिळाला नसता। तो जर बंड आम्ही केला नसता तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आली नसती। तो जर बंड आम्ही केला नसता तर महाराष्ट्राच्या असंख्य शिवसैनिकाला न्याय देणारा एक नेता यांना कुठेतरी लोकांनी दाबून ठेवलं असतं। आणि आज मला आनंदाने अभिमान आहे की ज्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता होती त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा विधानसभेत झाली आणि 60 आमदार महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या निर्मितीपासून जितका स्ट्राईक रेट कधी झाला नाही तेवढा स्ट्राईक रेट या निवडणुकीत झाला। लोकांनी अभूतपूर्व यश दिलं। ज्या पद्धतीची मेहनत केली, अरे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5दा नाही, 6दा नाही तर 7 वेळा मागील 2 वर्षात आमचे नेते आमच्या विधानसभामध्ये आले। हे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे। दिवस रात्र कष्ट करणे, मेहनत करणे, दिवस असो की रात्र असो, 2-2, 4-4 वाजेपर्यंत लोकांच्या घराण्यासोबत राहून गरीब कार्यकर्ता, आरोग्य सेवा कशी असावी हे एकनाथजी शिंदे साहेबांकडून शिकावं आम्ही देखील शिकलो। आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये जे काम आम्ही केलं, आमची प्रेरणा माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना या निवडणुकीचा चमत्कार झाला। या निवडणुकीत असं झालं माननीय शिंदे साहेब की मागच्या 5-6 निवडणुकीमध्ये जितके मतदान मला मिळालं नव्हतं, मागच्या विधानसभेपेक्षा या विधानसभेमध्ये 40,000 मतं मला जास्त मिळाले। हे का मिळाले तर आपल्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना ही जे लोकांची मनं आम्ही जिंकू शकलो त्यामुळे हे सर्व शक्य झालं। एक महाराष्ट्रातील नेतृत्व
प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही आमच्या आमदाराला निवडून पाठवलं, त्यांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी येतो. आता काय निवडणूक आहे? तुम्ही पाहत असाल निवडणुकी आली की कोणी येतो, परंतु निवडणुकी झाल्यानंतर आभार मानण्यासाठी कोण आलं तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आले. सर्व जनतेने त्यांचा जोरदार टाळ्याने स्वागत या ठिकाणी करावं. काय काय नाही करू शकलो. या कणांपासून तारसा रस्ता सिमेंटचा होत आहे, कणांपासून नगरदा निमखेडा सिमेंटचा होत आहे, कणांपासून घाटोना वाघोडापासून पारशिवनी सिमेंटचा होत आहे. 5-5 मोठे मोठे पूल झाले. आता अजून मनसर माऊली रस्ता सिमेंटचा होत आहे, बोरगा धानला होत आहे, रामटेक मावदा होत आहे. जेवढा निधी, जसं त्यांचा हात खूप खुला आहे. आम्ही निवडणूक जिंकलोच नसतो. पहिले आम्ही कोणाला मदतीसाठी जात होतो तो फुलाची पाकळी आमच्या हातात मिळत नव्हती. आणि आता शिंदे साहेबांकडे आम्ही जातो, एवढा उदार आहे ते, एवढा हात त्यांचा खुला आहे की महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राची तिजोरीतील सर्वात जास्त निधी कोणी दिला असेल तर इतिहासात एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव स्वर्णाक्षराने या ठिकाणी देणारे मुख्यमंत्री आहे. देणारे मुख्यमंत्री. सर्वसामान्य गरीब माणसाचं कष्ट, गरिबीतून समोर आलेलं नेतृत्व गरिबाचं दुःख समजू शकते. मी आपल्या सर्वांचा वेळ जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. माननीय शिंदे साहेबांना आज या ठिकाणी लवकर यावं लागलं. मागच्या तिन्ही सभेमध्ये त्यांना यायला खूप उशीर झाला होता, परंतु यावेळेस ते वेळेवर आले. मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो, कारण की लोकांमध्ये त्यांच्याबद्दल इतकं प्रेम आणि आकर्षण आहे. आणि मागे दोन्ही तिन्ही सभेमध्ये हजारोच्या संख्येने लोक 5-5 तास या ठिकाणी बसून साहेबांची वाट पाहत होते. आज त्याच प्रेमामुळे लोकांनी एवढं मताधिक्य दिलं, एवढं प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव लोकांनी हृदयात कोरून ठेवलेलं आहे. एक लोकनेता कसा असतो, गरिबांचा नाद कसा असतो, अनाथांचा नाद कसा असतो, तर तो माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. त्याला कुणालाही नाकारता येणार नाही. मी आज पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांना धन्यवाद देत असताना अनेक काम आम्ही या ठिकाणी करू शकलो, अजून काम आमचे बाकी आहे. सर्वात मोठा प्रश्न, 2 माझे मोठे काम राहिलेले आहे. एक देवलापारला नवीन तहसीलचा दर्जा देणे जे आपण सांगितलं होतं, आणि दुसरं आपण कणांची आपल्याला MIDC करायची आहे. ब्रिटिशांच्या काळापासूनची औद्योगिक नगरी कालांतराने वेगवेगळ्या कारणामुळे संपत गेली, परंतु आज आपण असं ठरवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने काही कायदेशीर अडचणी आल्या, परंतु त्या सर्व अडचणींवर मात करू, कारण की आमच्या सोबत एक खंबीर नेता या ठिकाणी आहे. मी आपल्या मतदारसंघाच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की तुमचा हक्काचा आमदार माननीय शिंदे साहेबांनी देवलापारच्या सभेत सांगितलं होतं, तुम्ही आशिषला आमदार करा, मी त्याला नामदार करेल, आणि त्यांनी ते केलं. या मतदारसंघाच्या जनतेवर पहिल्यांदा कोणी न्याय दिला असेल तर ते माननीय शिंदे साहेबांनी दिला. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज भविष्यामध्ये अनेक काम आपल्याला करायचं आहे, अनेक निर्णय आम्ही घेतो. आता नुकताच 10 तारखेला आम्ही एक निर्णय घेतला की DPDCचा 1% पैसे आम्ही आता दिव्यांगासाठी खर्च करणार आहोत. आता या जिल्ह्यामध्ये 10 कोटी रुपये दरवर्षी मिळणार आहे. अनुसूचित जातीच्या योजनेमध्ये बदल करत आहोत, तिथल्या लोकांना मदत करत, अनुसूचित जमातीला मदत करत आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे आहे ना, त्या सर्व योजना आम्ही सरकारकडून या ठिकाणी करून घेत आहोत आणि जनतेला खऱ्या अर्थाने न्याय कसा देता येईल तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. अनेक गृहनिर्माण योजना आहे. नगर विकास मंत्री माननीय शिंदे साहेब आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घरकुल आपण या ठिकाणी करू शकलो. अजून आता केंद्र सरकारने आपल्याला मोठा लाट या ठिकाणी दिलेला आहे. कामगारांचे प्रश्न आपण हाती घेतले, कामगारांच्या योजना आपण राबवल्या, आरोग्य सेवा राबवली. आता आदिवासींना बोरवेल करण्याचा निर्णय आपण केला. माननीय शिंदे साहेबांच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की पहिल्यांदा आदिवासी शेतकऱ्याला बोरवेल आणि सोलर पंप देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. आमचे शिवकुमार यादव मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत ताकदीने राहिले. आज ते या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय शिंदे साहेब त्यांना देखील मागे बोलले होते की तुम्ही आम्हाला मदत करा, मी तुमच्या सोबत राहील. एक एक माणसाला दिलेला शब्द पाळणारे आणि एक एक माणसाच्या मनात आपल्या कृतीतून आणि कामातून ठसा उमटवणारे असे आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे यांचं या भागाचा आमदार म्हणून मी मनापासून स्वागत करतो. आणि त्यांचा जो स्वप्न आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपल्या पक्षाचा ठसा उमटला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये शिवसेनेच्या बद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे.
आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे शिकवण दिली ती शिकवण आम्ही कृतीत आणून या ठिकाणी दाखवणार आहोत। आज अनेक लोकांचा प्रवेश झाला, अनेक लोक रांगेत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कधी कोणाला फोर्स केलं नाही, परंतु लोकांना आता कळू लागलेलं आहे की कोणती शिवसेना खरी आहे। लोकांना आता कळू लागलेलं आहे की धनुष्यबाण कोणासोबत आहे। लोकांना आता हे समजू लागलं आहे की बाळासाहेबांचे विचार कोण पुढे नेत आहे। लोकांना आता हे समजू लागलेलं आहे की कोण घरी राहतो आणि कोण जनतेमध्ये राहून लोकांची कामं करतो। आणि म्हणून महाराष्ट्रात एकनाथजी शिंदे साहेबांनी लोकप्रियतेचा जो उच्चांक या ठिकाणी जे उच्च स्थान त्यांनी आपलं निर्माण केलं, त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये इतिहासात कधी मिळालं नाही तेवढ्या पद्धतीचं मतदान मिळालं आणि सर्वात जास्त आमदार निवडून आले। मी आपला अधिकचा वेळ घेत नाही।